अध्यक्ष महोदय, शहरांबद्दल बोलताना दुसरा मोठा विषय येतो तो म्हणजे दवाखान्यांचा विषय येतो, हॉस्पिटल्सचा विषय येतो. आणि तरी देखील मी पाहतोय अनेक शहरांमध्ये आज देखील परिस्थिती आहे. मध्यंतरीच्या काळात मला वाटतं 2023 साली होतं, लहान मुलांचे मृत्यू होत होते, लहान बालकांचे मृत्यू हॉस्पिटलमध्ये होत होते. मग मी मुंबईतल्या मेडिकल कॉलेजला गेलो, मी छत्रपती संभाजीनगरच्या मेडिकल कॉलेजला गेलो. माझ्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब होते. आम्ही नागपूरला गेलो. अध्यक्ष महोदय, दुर्दैव एवढंच आहे की ह्या सगळ्या डीन्सना आपण अनेकदा त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करतो. तिकडचे जे मेडिकल इंटर्न्स असतील, तिकडचे जे रेसिडेंट डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, त्यांच्यावर आपण प्रश्न उपस्थित करतो, आरोप करतो की बालकांचा मृत्यू होतोय, अमुक होतोय, तमुक होतोय, ह्याला जबाबदार कोण. इथे येऊन कटकड्यात आपण बसवतो डीनना, जेव्हा इथे चिठ्ठ्या द्यायला लागतात मंत्री महोदयांना. पण अध्यक्ष महोदय, कधी त्यांना एका बैठकीत बोलून विचारलंय का की एक बैठक आपण संयुक्त बोलूया जिथे स्थानिक पातळीवर ज्या काही प्लॅनिंग एजन्सीज असतील, मग कोणाची भिंत बांधली नाही, कोणाचा कचरा उचलला गेला असतो, कुठेतरी डुकरं आत येतात, कुठेतरी चोरी होते औषधांची, कुठेतरी औषधं पुरवलीच जात नाहीयेत. अजूनही जर तुम्ही पाहाल, नायर हॉस्पिटलमध्ये आग लागली, ती ओसी मिळाली नव्हती फायरची, तरी देखील तिथे ते इंटर्न्सना राहायला दिलं होतं, रेसिडेंट डॉक्टर्सना राहायला दिलं होतं. हा कसा कारभार चाललाय अध्यक्ष महोदय? आज देखील मुंबई महानगरपालिकेत जे रेसिडेंट डॉक्टर्स आहेत, पेपरवर तर स्टायपंड वाढवलेला आहे, तोंडी स्टायपंड वाढवलेला आहे, पण अजून तो स्टायपंड दिला जात नाहीये. तो का दिला जात नाही अध्यक्ष महोदय? जेव्हा उठसूट आपण सगळीकडे पैसे देतोय, कुठे शक्तीपीठ हायवेला देतोय, कुठे काय देतोय, मग ह्या ज्या सुविधा आहेत, जे मूलभूत सुविधा आहेत, जे दिवस रात्र आपल्यासाठी मेहनत करतात, त्यांच्यासाठी आपण का नाही थोडे पैसे बाजूला काढून त्यांच्या पगारात वाढ करू शकतो किंवा स्टायपंडमध्ये वाढ करू शकतो? अध्यक्ष महोदय, हा प्रयत्न आज आपण ह्याच्यावर प्रश्न विचारले पाहिजेत. मुंबईमध्ये गेल्या 2 वर्ष अशी बिकट परिस्थिती होती. हिंदुराव सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा दवाखाना आपण पाहिला. कोणी त्या दवाखान्यात गेलं, डॉक्टर्स असतात, नर्सेस असतात, पण औषधं द्यायला नाही आहेत. का? तर औषधाचा पुरवठा झाला नाहीये. सीपीडी डिपार्टमेंट, सेंट्रल पर्चेस डिपार्टमेंट, जे मुंबई महानगरपालिकेचं आहे, त्याचं बेसिक काम हे आहे की औषधं खरेदी करण्याचं. ते सीपीडी माहिती आहे कशात व्यस्त होतं? तर स्ट्रीट फर्निचरच्या घोटाळ्यात व्यस्त होतं, कुंड्या विकत घेण्यात व्यस्त होतं, बेंचेस घेण्यात व्यस्त होतं. आणि हेच डिपार्टमेंट सीपीडी ह्यानं सगळ्यांना सांगते, तुम्ही IV फ्लुइड हे CSR वर घ्या, एक्सरे फिल्म CSR वर घ्या, तुम्ही औषधं CSR वर घ्या. हे काय चाललं अध्यक्ष महोदय? आपण जायचं तर कुठे जायचं? आणि म्हणून हा प्रश्न महत्वाचा आहे की नगरसेवक आज आपल्या शहरांमध्ये असणं गरजेचं आहे. प्रत्येक शहर तसंच महत्वाचं आहे. आणि प्रत्येक शहरामध्ये हे नगरसेवक जर असले तर हे प्रश्न तिकडच्या तिकडे सोडवले जातील. हे प्रश्न जनतेतून जे येतात ते जनतेच्या समोरच सोडवले जातील. आपल्याला वेगळं काही ह्याच्यावर बोलण्याची गरज लागणार नाही.